GC स्क्वेअर कोचिंग क्लासची विद्यार्थिनी तनिष्का शिंदे तेलंगणा स्टेट बोर्डच्या 10वी परीक्षेत 82% मार्क्स मिळवून उत्तीर्ण. प्राध्यापक कृष्णा गुप्ता यांच्या हस्ते कुमारी तनिष्काचा सत्कार. मिरज इथल्या GC स्क्वेअर कोचिंग क्लासेसची विद्यार्थिनी कुमारी तनिष्का नयनसिंह शिंदे या विद्यार्थिनीनं तेलंगणा स्टेट बोर्ड 10वीच्या परीक्षेत 82% मार्क्स मिळवून नेत्रदीपक यश संपादन केलंय. कुमारी तनिष्काला तिच्या आई-वडिलांचं प्रोत्साहन मिळालं. तसंच GC स्क्वेअर कोचिंग क्लासेसचे सर्वेसर्वा प्राध्यापक कृष्णा गुप्ता सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. कुमारी तनिष्कानं नियमितपणे मनावर कोणतंही दडपण न घेता अत्यंत जिद्दीनं चिकाटीनं दररोज 12 ते 13 तास अभ्यास करून 10वी परीक्षेत 82% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. कुमारी तनिष्काला 10वी मध्ये इंग्रजी विषयात 100 पैकी 100 आणि गणित विषयात 100 पैकी 90 मार्क्स मिळाले आहेत. GC स्क्वेअर कोचिंग क्लासचे प्राध्यापक कृष्ण गुप्ता सरांनीही इंग्रजी, गणित आणि सायन्स विषयातल्या अभ्यासक्रमासंबंधी वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीनं तिला मार्गदर्शन केल्यामुळं परीक्षेत हे घवघवीत यश प्राप्त झालंय. कुमारी तनिष्का ही आता मेडिकलला प्रवेश घेण्याची तयारी करत असल्याचंही तिनं यावेळी सांगितलं. MBBS होण्याची तिची इच्छा आहे. विद्यार्थ्यांनी मनावर कोणतंही दडपण न घेता जिद्द आणि चिकाटी ठेवून अभ्यासात सातत्य ठेवावं. 10वीचं शिक्षण घेत असतानाच आपलं ध्येय निश्चित करून परिश्रम घ्यावं. अभ्यास करत असताना अडचणी येत असतील तर तज्ज्ञांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेऊन समस्यांचं निराकरण करून घ्यावं असं आवाहनही तिनं केलं. कुमारी तनिष्काच्या 10वी मधल्या यशाबद्दल GC स्क्वेअर कोचिंग क्लासमध्ये प्राध्यापक कृष्णा गुप्ता सर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन अवधूत कांबळे यांनी केलं. सत्कार प्रसंगी नयनसिंह शिंदे यांनीही मार्गदर्शन केलं. अश्विनी कांबळे, सीमा माळी इत्यादींसह क्लासचा स्टाफ यावेळी उपस्थित होता. शेवटी आभार इराप्पा कोळी यांनी मानलं. कुमारी तनिष्का ही मायक्रोसॉफ्ट कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट नयनसिंह अनिलकुमार शिंदे यांची कन्या असून ती पूर्ण शिक्षण तेलंगणामध्ये घेत आहे. 10वी परीक्षेतल्या तिच्या यशाबद्दल मिरजेतले प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी देखील तिचा यथोचित सत्कार केला. गुड इव्हनिंग. माझं नाव तनिष्का नयनसिंह शिंदे आहे अँड मला 10वीमध्ये 82% पडले. मी खूप कष्ट केले 10वीमध्ये. मी सकाळी 7 वाजता स्कूलला जात होते आणि संध्याकाळी म्हणजे रात्री 11 वाजेपर्यंत माझी स्कूल होती. नियरली 13 to 14 hours आय हॅव वर्कड हार्ड. आणि मला स्टुडंट्स म्हणजे सगळ्यांना हेच सांगायचं आहे की टेन्शन घेऊ नका अँड तुम्हाला काहीतरी करायचं अशी जिद्द राहू दे आणि मला माझ्या आईवडिलांनी, कृष्णा काकांनी खूप सपोर्ट केला आणि मोटिवेट केलं आणि माझ्या स्कूलच्या टीचर्सनी पण खूप मोटिवेट केलं मला. आणि हार्डवर्क हे सगळ्यांनी करायलाच पाहिजे आणि 10th पासूनच करायला पाहिजे. 10th पासूनच हार्डवर्क केलं ना तर 11th आणि 12thमध्ये इझी राहील आणि आपल्याला पुढं काय करायचं आहे ह्याच्यासाठी हे आपल्याला आत्ताच कळायला पाहिजे की पुढं आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे किंवा इंजिनियर व्हायचं आहे. आणि मी खूप कष्ट घेतले 10thमध्ये. नियरली 13 to 14 hours आय हॅव वर्कड हार्ड. माझा कॉन्स्टंट अभ्यास होता आणि माझा वीक सब्जेक्ट होता मॅथ्स, ज्याच्यावर मी खूप वर्क हार्ड केलं आणि आत्ता मला मॅथ्समध्ये 100 पैकी 90 आय हॅव स्कोर्ड. इंग्लिशमध्ये मला 100 out of 100 आहेत. सो तुम्हाला जे सब्जेक्ट वीक जाते ना यू हॅव टू वर्क हार्ड ऑन दॅट बिकॉज देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क. थँक्यू.